आता अजित पवार अपघात प्रकरणावर थेट मुख्यमंत्र्यांनीच तडकाफडकी भाष्य केलेलं आहे। अजित पवार प्रकरणामध्ये घातपात असेल तर गुन्हेगार कुणाचाही बाप असो त्याला शोधून काढू। रोहित पवारांनी जे आरोप केले त्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहाला असं आश्वस्त केलंय। गेल्या 8 वर्षांमध्ये राजकारणामध्ये अजितदादांची सगळ्यात जास्त मैत्री माझ्यासोबत होती असं फडणवीसांनी म्हटलंय। अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल होऊ नये असं सरकार म्हणून आम्ही का करू असा सवाल सुद्धा तिथे फडणवीसांनी उपस्थित केलाय। एडीआरचं रूपांतर एफआयआर मध्ये होईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये महाराष्ट्राची मानहानी करण्यासाठी कर्नाटकनं 0 एफआयआर दाखल केल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केल्याचं दिसलं। मी तुम्हाला आश्वासित करतो, तुमच्या मनात शंका ठेवू नका। आकाश पाताळ एक करू, पण या केसमध्ये जर कोणाचा घातपात असेल, कोणाचाही बाप असला तरी त्याला खोदून काढू। सहन नाही करणार। कदाचित तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते, पण इतकी बोथट नाही आहे की अजितदादांच्या केसमध्ये कोणी कॉन्स्पिरसी करेल आणि आम्ही त्याला सोडून देऊ, त्याचा मुर्दाही खणून काढू, एवढं तुम्हाला मी आश्वस्त करतो। पवारांचे ते काका होते, त्यांचे जास्त जवळचे असतील, पण आमचे मित्र होते। आणि मला तर असं वाटतं की कदाचित म्हणजे त्यांच्या जवळचे लोक सांगू शकतील की गेल्या 5-7-8 वर्षात तर जेवढी माझ्याशी मैत्री होती तेवढी कदाचित राजकारणात फार कोणाशी असेल असं मला वाटत नाही। त्यामुळे आम्ही कुठेतरी त्यांच्यावर एफआयआर होऊ नये किंवा तो ब्लॉक व्हावा हे का करणार आहे? तुम्हाला जर वाटतं की एफआयआर दाखल झालाच पाहिजे आणि समजा प्रशासनाचं मत आहे की एडीआर विल बी कन्व्हर्टेड इनटू एफआयआर, तर याच बीएनएसच्या कायद्याने तुम्हाला 175(3) दिलेला आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला संबंधित कोर्टात जाता येतं आणि कोर्ट डायरेक्ट करतं की याच्यात एफआयआर दाखल करा। कर्नाटकने जे काही केलेलं आहे तुमच्या मनात नसेल, पण हे कर्नाटकने राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टिगेशन नीट चाललेलं नाही, कुठेतरी इन्व्हेस्टिगेशन डिरेल करण्यात येत आहे, कुठल्या तरी दबावाखाली इन्व्हेस्टिगेशन चाललंय। अशा प्रकारे महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकने हा रजिस्टर केला।